चला तर मैत्रिणींनो, आज आपण इन्स्टंट व वर्षभर टिकणारे कैरीचे पन्हे बघूया. त्यामध्ये 2 कैऱ्या मी घेतल्या आहे. कैऱ्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये 2 शिट्टी होईपर्यंत वाफवून घ्यायचे आहे. एक वाटी खडीसाखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली आहे. सोबतच पुदिन्याची पाने घेतली आहे. त्याचबरोबर बारीक केलेली खडीसाखर, 1 टेबलस्पून जिरेपूड, प्रत्येकी 1 टीस्पून सुंठ पावडर, साधे मीठ व काळे मीठ घेतले आहे. 2 शिट्टी झाल्यानंतर कैऱ्या छान प्रकारे उकळल्या गेलेल्या आहे, वाफल्या गेलेल्या आहे. चिमट्याच्या साहाय्याने कैरींना प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडा वेळ थंड झाल्यानंतर कैरींना पिकवून घ्यायचे आहे आणि त्यातला गर गाळणीतून गाळून घ्यायचा आहे. साधारणतः 2 कैरींचा गर येथे 1.5 वाटी निघाला आहे. ताजे एकदम इन्स्टंट पन्हे बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी कैरीचा गर घ्यायचा आहे. त्यामध्ये पुदिन्याची पाने, जिरेपूड, सुंठ पावडर, खडीसाखर, साधे मीठ व काळे मीठ घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पेस्ट तयार होते. आता एका जारमध्ये बर्फाचे तुकडे, थंडगार पाणी आणि त्यावर ही बनवलेली पेस्ट घालूया. म्हणजेच ताजे आणि इन्स्टंट पन्हे तयार आहे. अर्धी वाटी गरापासून साधारणतः 3 ते 4 ग्लासेस पन्ह बनते. आता आपण वर्षभर टिकणारे कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते बघूया. साठी 1 वाटी उकळलेल्या कैरीचा गर आणि 1 वाटी खडीसाखर घेतली आहे. जाड बुडाच्या भांड्यामध्ये मंद आचेवर गर आणि खडीसाखर एकत्र परतवायची आहे. त्यामध्येच 1 टीस्पून जिरेपूड, सुंठ पावडर, त्यानंतर साधे मीठ व काळे मीठ घालायचे आहे व छान परतून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर मिश्रणाला उकळी येते. दुसऱ्या उकळीनंतर गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड झाल्यावर काचेच्या भांड्यामध्ये भरून ठेवायचे आहे.
अशा प्रकारे वर्षभर टिकणारे कैरीचे पन्हे तयार आहे। जर जास्त प्रमाणात हे पन्हे बनवायचे असेल तर सर्व साहित्याचे प्रमाणही वाढवायचे आहे आणि बनवायचे आहे। प्रकारे जेव्हा वाटेल तेव्हा या पन्ह्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता। यासाठी एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे, एक चमचाभर बनवलेला पन्ह्याचा गर, त्यामध्ये थंडगार पाणी घालून आस्वाद घ्यावा। यावर 2 ते 3 पुदिन्याची पाने घालायची आहे। अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावा।